केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली। कल्याण येथे एका कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अनेकांकडून होत होती आणि त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला, असे आठवले म्हणाले। या प्रकरणातील दोषींवर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकार आवश्यक उपाययोजना करेल अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली। फोन करण्यासाठी आज मी आलेलो आहे आणि नरेंद्र मोरे कल्याण मतदारसंघात ऍक्टिव्ह असताना आमचा आलेला होता आणि त्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे। आज धर्मेंद्र प्रधानने इस्तीफा दिला आहे, काय सांगणार आपण? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी काँग्रेस जनता पार्टीची होती आणि अनेक लोकांची मागणी अशी होती। त्यामध्ये सरकारची भूमिका अशी होती की राजीनामा देण्याचं सोल्युशन नाही आहे, त्यामुळं सरकारच्या वतीनं सत्तेच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलेलं आहे। फास्टॅग घोटाळी केस पाठवलेली आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोटाळा करण्यासाठी नवीन कायदा जो आहे त्या कायद्याचं बिल उद्या सोमवारी आपल्या पाठवून येणार आहे। माननीय नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असाच होता की अशा पद्धतीच्या घटना घडू नये आणि अशा पद्धतीच्या घटना घडवणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा देण्याच्या संबंधामध्ये नवीन कायदा येणार आहे। सर्व तरुणांची विद्यार्थ्यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि आता मला असं वाटतं की आंदोलन संपवलं पाहिजे आणि सरकारच्या वतीनं जे अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत यासाठी नक्की प्रयत्न केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे।